हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या या फार्मसिस्ट निकिता यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण फार्माकोलॉजीचा मेन टॉपिक पाहणार आहोत, कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी. त्याचे काय आपण 25 MCQs आज पाहणार आहोत. तर तुम्हाला काही फार्मसिस्टमधले ज्या एक्झाम असतील, सरळ सेवेमधल्या फार्मसिस्टमधल्या ज्या काही एक्झाम असतील त्याची तुम्हाला मी माहिती देत जाणार आहे. तर आज आपण काही MCQ पाहूया. चला आज आपण MCQकडे वळूया. तर पहिलं कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीमध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह जे ड्रग्स आहे त्याच्यावरचे क्वेश्चन पाहूया. तर पहिला क्वेश्चन्स आहे, फर्स्ट लाईन ऑफ ड्रग फॉर इसेन्शियल हायपरटेन्शन्स आर. तर त्याचं ऑप्शन्स आहे, पहिला आहे बीटा ब्लॉकर्स, बी आहे एसी इनिबिटर्स, सी आहे लूप डायुरेटिक्स, डी आहे डिकॉक्झिन. तर त्याचा आन्सर बी बरोबर आहे, एसी इनिबिटर्स. क्वेश्चन सेकंड आहे, विच डायुरेटिक इज पोटॅशियम स्पेरिंग. तर फर्स्ट ऑप्शनचा आहे फुरोसिमाइड्स, बी आहे हायड्रोक्लोरोथायाझाइड्स, सी आहे स्पिरोनोलॅक्टन, डी आहे मॅनिटॉल. तर त्याचं ऑप्शन सी राईट आहे, स्पिरोनोलॅक्टन. क्वेश्चन थर्ड आहे, लिसिनोप्रिल ॲक्ट्स बाय. ऑप्शन ए आहे इनिबिटिंग रेनिन, ऑप्शन बी आहे ब्लॉकिंग द अँजिओटेन्सिन सेकंड रिसेप्टार्स, सी आहे इनिबिटिंग द ACA एन्झाइम्स, डी आहे इंक्रीजिंग द अल्डोस्टेरॉन. तर त्याचं ऑप्शन सी करेक्ट आहे, इनिबिटिंग द ACA एन्झाइम्स. क्वेश्चन 4 आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मेनली रिड्युसेस. ऑप्शन ए आहे हर्ट रेट, बी आहे अप्थरलोड, सी आहे प्रीलोड, डी आहे सिम्पॅथॅटिक टोन. तर त्याचं राईट आन्सर आहे बी, अप्थरलोड. क्वेश्चन 5 पाहूया, कॉमन ॲडवर्स इफेक्ट ऑफ EC इनिबिटर्स. ऑप्शन ए आहे हायपोकॅलेमिया, बी आहे ड्राय कफ, सी आहे कॉन्स्टिपेशन्स, डी आहे सेडेशन. तर त्याचं राईट आन्सर आहे ड्राय कफ. तर पुढे आपण अँटी अँजेनल ड्रगबद्दल आपण त्याच्यावरचे काही MCQ पाहूया. क्वेश्चन 6 आहे, नायट्रोग्लिसरीन रिलीव्ज एंजिना बाय. ऑप्शन ए आहे इंक्रीज इन मायोकार्डियल O2 डिमांड, बी आहे डिक्रीज इन प्रीलोड अँड अफ्टरलोड, सी आहे इनिबिटिंग द कॅल्शियम इन्फ्लक्स, डी आहे इंक्रीज इन द कार्डियाक कॉन्ट्रॅक्टिलिटी. तर त्याचं राईट आन्सर आहे बी, डिक्रीज इन प्रीलोड अँड द अफ्टरलोड. क्वेश्चन 7 आहे, ड्रग ऑफ चॉईस इन ॲक्यूट एंजाइनल अटॅक. तर त्याचं ऑप्शन ए आहे आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट, बी आहे ॲटेनोलॉल, सी आहे सबल्युंगल नायट्रोग्लिसरीन, डी आहे व्हर्पॅमिल. त्याचा राईट आन्सर सी आहे, सबल्युंगल नायट्रोग्लिसरीन. क्वेश्चन 8 आहे, बीटा ब्लॉकर्स इन अंजाइना रिड्युसेस. तर ऑप्शन ए आहे कोरोनरी ब्लड फ्लो, बी आहे मायोकार्डियल ऑक्सिजन डिमांड, सी आहे नायट्रिक ऑक्साईड रिलीज, डी आहे कॅल्शियम एंट्री. तर त्याचं राईट आन्सर बी आहे, मायोकार्डियल ऑक्सिजन डिमांड. क्वेश्चन 9 आहे, अ ड्रग कॉन्ट्राइंडिकेटेड इन व्हेरियंट अंजाइना. ऑप्शन ए आहे नायट्रोग्लिसरीन, बी आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, सी आहे बीटा ब्लॉकर, डी आहे निकोरॅनिडिल. तर त्याचं राईट आन्सर आहे बीटा ब्लॉकर. क्वेश्चन 10 आहे, कॉमन साईड इफेक्ट ऑफ नायट्रेट्स. तर त्याचं ऑप्शन ए आहे हायपोग्लायसेमिया, बी आहे हेडेक, सी आहे अरेथमिया, डी आहे कॉन्स्टिपेशन. त्याचा राईट आन्सर बी आहे, हेडेक. आता आपण काही डायुरेटिक्समधले MCQ पाहूया. तर क्वेश्चन 11 आहे, फ्लोरोसिमाइड्स ॲक्ट ऑन. ऑप्शन ए आहे प्रॉक्सिमल ट्यूबुल्स, बी आहे डिस्टल कन्व्होलेटेड ट्यूबुल्स, सी आहे थिक असेंडिंग लूप ऑफ हेनल, डी आहे कलेक्टिंग डक्ट. तर त्याचा राईट आन्सर सी आहे, थिक असेंडिंग लूप ऑफ हेनल. क्वेश्चन 12 आहे, थायाझाइड्स डायुरेटिक्स ॲक्ट ऑन. ऑप्शन ए आहे PCT, बी आहे लूप ऑफ हेनल, सी आहे DCT आणि डी आहे कलेक्टिंग डक्ट. तर त्याचं राईट आन्सर सी आहे, DCT. क्वेश्चन 13 आहे, डायुरेटिक ऑफ चॉईस इन ॲक्यूट पल्मोनरी एडिमा. तर त्याचं ऑप्शन्स आहे फ्लोरोसिमाइड, बी आहे मॅनिटॉल, सी आहे स्पिरोनोलॅक्टन, डी आहे ॲसिटोझोलामाइड. तर त्याचा राईट आन्सर ए आहे फ्लोरोसिमाइड.
तर आपण 14 क्वेश्चन पाहूया. मॅनिटॉल इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन ऑप्शन ए आहे सेरिब्रल एडिमा, बी आहे रेज इंट्राक्रॅनियल प्रेशर्स, सी आहे ॲक्यूट रिनल फेल्युअर विथ ओलिगुरा, डी आहे ग्लुकोमा. ऑप्शन सी राईट आहे ॲक्यूट रिनल फेल्युअर विथ ओलिगुरुमा. क्वेश्चन 15 आहे स्पिरिनोलेक्टॉन इज अन अँटागोनिस्ट ऑफ. ऑप्शन ए आहे व्हेसोप्रेसिन, बी आहे अल्डोस्टेरॉन, सी आहे अँजिओटेन्सिन सेकंड, डी आहे डोपामाइन. त्याचा राईट आन्सर आहे अल्डोस्टेरॉन. आता आपण कार्डियाक ग्लायकोसाइड्सवरचे काही क्वेश्चन्स पाहूया. डिकॉक्झिन. तर क्वेश्चन 16 आहे डिकॉक्झिन इन्क्रीजेस द कार्डियाक आउटपुट बाय. ऑप्शन ए आहे बीटा रिसेप्टर स्टिम्युलेशन्स, बी आहे सोडियम अँड पोटॅशियम एटीपेज इनिबिशन्स, सी आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकेट, डी आहे CAMP डिग्रेडेशन्स. त्याचं राईट आन्सर बी आहे सोडियम पोटॅशियम एटीपेज इनिबिशन्स. क्वेश्चन 17 आहे मोस्ट कॉमन अरेथमिया विथ डिकॉक्झिन टॉक्झिसिटी. तो ऑप्शन ए आहे आर्ट्रियल फिब्रिलेशन्स, बी आहे व्हेंट्रिक्युलर प्रीमॅच्युअर बीट्स, सी आहे सिन्स ब्रॅडिकार्डिया, डी आहे व्हेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया. तर त्याचं राईट आन्सर बी आहे व्हेंट्रिक्युलर प्रीमॅच्युअर बीट्स. क्वेश्चन 18 आहे अँटीडोट फॉर डिकॉक्झिन टॉक्झिसिटी. त्याचा ऑप्शन ए आहे ॲट्रोपिन, बी आहे डिकॉक्झिन इम्युनिफेब, सी आहे कॅल्शियम क्लोराइड्स, डी आहे ॲमिनोडॅरॉन. तर त्याचा राईट आन्सर बी आहे डिकॉक्झिन इम्युनोफेब. क्वेश्चन 19 आहे व्हिज्युअल डिस्टर्बन्स येलो व्हिजन्स आर सीन विथ. ऑप्शन ए आहे फ्लुरोसिमाइड, बी आहे अमिनोडॅरॉन, सी आहे डिकॉक्झिन, डी आहे निफेडिफिन. त्याचा राईट आन्सर आहे डिकॉक्झिन. क्वेश्चन 20 आहे सिरम पोटॅशियम्स इन डिकॉक्झिन टॉक्झिसिटी इज युजली. ऑप्शन ए आहे डिक्रीज, बी आहे इन्क्रीज, सी आहे नॉर्मल, डी आहे इनरिलिव्हंट. त्याचा राईट आन्सर ए आहे डिक्रीज. तर आपण काही आता अँटी अरेथमिक ड्रग जे आहेत त्याच्यावर काही MCQ पाहूया. क्वेश्चन 21 आहे क्लास फर्स्ट अँटी अरेथमिक ॲक्ट बाय ब्लॉकिंग. ऑप्शन ए आहे पोटॅशियम चॅनल्स, बी आहे सोडियम चॅनल्स, सी आहे कॅल्शियम चॅनल्स, डी आहे बीटा रिसेप्टर्स. तर त्याचा राईट आन्सर आहे बी सोडियम चॅनल्स. क्वेश्चन 22 आहे अमिनोडॅरॉन बिलॉंग्स टू विच क्लास. तो ऑप्शन ए आहे क्लास 1, बी आहे क्लास 2, सी आहे क्लास 3 आणि फोर्थ आहे क्लास 4. तो कोणत्या क्लासमध्ये? तो क्लास 3. ऑप्शन राईट ऑप्शन सी. क्वेश्चन 23 पाहूया व्हर्पॅमिल इज मेनली यूज इन. ऑप्शन ए आहे व्हेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया, बी आहे सुप्राव्हेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया, सी आहे व्हेंट्रिक्युलर फॅब्रिलेशन्स, डी आहे डिजिलॅटिस टॉक्झिसिटी. त्याचा राईट आन्सर बी आहे सुप्राव्हेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया. क्वेश्चन 24 आहे ड्रग ऑफ चॉईसेस फॉर द टोरसेट्स 2 पॉइंट्स. त्याचा ऑप्शन ए आहे लिडोकेन, बी आहे ॲमिनोडॅरॉन, सी आहे मॅग्नेशियम सल्फेट, डी आहे प्रोपेनॉलॉल. त्याचा राईट आन्सर मॅग्नेशियम सल्फेट. क्वेश्चन 25 आहे क्विनिडिन इज असोसिएट विथ. ऑप्शन ए आहे लुक्स लाईक सिंड्रोम्स, सी आहे सिंकोनिस, सी आहे पल्मोनरी फॅब्रोसिस, डी आहे हायपरथायरॉइडिझम. त्याचं ऑप्शन राईट ऑप्शन आहे डी सिंकोनिझम. आता काही जे मिसलेनियस ड्रग असतात त्याच्यामधले आपण काही MCQ पाहूया. क्वेश्चन 26 आहे क्लुनिडिन लोअर्स BP बाय. ऑप्शन ए आहे बीटा ब्लॉकेज, त्याचं ऑप्शन्स आहे बीटा ब्लॉकेज, बी आहे अल्फा 1 ब्लॉकेज, सी आहे सेंट्रल A2 ॲगोनिस्ट, डी आहे डोपामाइन रिसेप्टर स्टिम्युलेशन. त्याचा राईट आन्सर सी आहे सेंट्रल A2 ॲगोनिझम. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.